बनावट प्रमाणपत्र गुणपत्रिकेचं मोठं रॅकेट 12 दिवसात कारवाईबाबत माहिती द्या. रोहित पवारांनी विद्यापीठ प्रशासनाला इशारा दिलाय. फॉरेन्सिक ऑडिट सिस्टीम ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कर्मचारी निलंबित करण्यात आले. पुणे विद्यापीठ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर बनावट गुणपत्रिका प्रमाणपत्र प्रकरणी ही कारवाई झाली आहे. 70,000 घेऊन कागदपत्र दिल्याचा आरोपही होतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर वित्त आणि लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर यांच्यावर 70,000 रुपये घेऊन बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार करण्यात आली. जे काही खोटं सर्टिफिकेट दिलं गेलं आहे त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप मोठी चूक ही युनिव्हर्सिटीकडनं झालेली आणि फक्त एकच सर्टिफिकेट दिलं असं नाही, अशी अनेक सर्टिफिकेट दिली अशी आमच्याकडे चर्चा आहे. आणि ज्या पद्धतीने दबाव कदमांवर आणि गायकवाड भाऊंवर तिथं आता बाहेरून यायला लागलाय, त्यामुळे याच्या मागे मोठं रॅकेट आहे हे तिथं सिद्ध होतं. त्यामुळे आम्ही त्यांना 10 ते 12 दिवस कुलगुरू साहेबांना तिथं दिलेले आहेत. आम्हाला प्रोग्रेस लागणार आहे, आम्हाला सांगावं लागणार आहे खरंच कुठं आमचा इन्व्हेस्टिगेशनचा प्रोसेस तिथं सुरू झालेली आहे. पोलिसांशी बोलल्यानंतर अजून त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात येत नाही की पुढे आम्ही काय करणार आहोत. त्यामुळे पुढच्या 12 दिवसामध्ये या युनिव्हर्सिटीकडनं कुलगुरू साहेबांकडनं आणि पूर्णपणे अधिकाऱ्यांकडनं आम्हाला व या सर्व विद्यार्थी नेत्यांना तिथं स्पष्टपणे सांगावं लागणार आहे की आम्ही या बाबतीत काय पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची वाट आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत. अशा पद्धतीने जर सर्टिफिकेट छापले जात असतील, अशा पद्धतीने मुखेकर सारखे छोट्या लोकांकडनं जर तिथं पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले जात असतील तर हे योग्य नाही. त्यामुळे याच्या खोलात खऱ्या अर्थाने जाण्याची जरूरत आहे. त्यामुळे आम्ही आज कुलगुरूंना विनंती केलेली आहे की फक्त कारवाई करून थांबत नाही, आम्हाला फॉरेन्सिक ऑडिट पाहिजे, आम्हाला सिस्टम ऑडिट पाहिजे आणि याच्यामध्ये कोण कोण काय काय कसं कसं जबाबदार आहे याचं पूर्णपणे त्या ठिकाणी ऑडिट झालं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे.